नमस्कार मित्रांनो, नमस्कार. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, काल आपण कमळाच्या फुलांचा कसा हार करायचा दोरा न वापरता हे आपण पाहिलं होतं. आज आपण गुलबक्षीच्या फुलांचा दोरा न वापरता हार कसा करायचा, त्याची देठ गुंफून ते बघणार आहोत. ते आपल्याला दाखवणार आहेत सौ वैशाली सहस्रबुद्धे. तत्पूर्वी मला थोडीशी एक गोष्ट सांगायची वाटते की अलिबागला आमच्याकडे गुलबक्षीची झाडं होती. पण तिथे 4 महिनेच पाणी पावसाचं मिळायचं आणि नंतर आम्हाला पाणी घालायला जमायचं नाही. त्यामुळे ती फक्त गणपतीमध्येच आम्हाला मिळायची, पावसाळ्यामध्ये. पण आता इथे असं आलं आहे की आमच्या बंगल्याच्या बाजूला मी पाणी त्याला सातत्याने घालतो आणि आम्ही काय करतो की सिंकमध्ये एक छोटी बादली ठेवलेली असते आणि दिवसाभरात जी पातेली भांडी त्याच्यामध्ये विसळलं जातील, चहाचा चोथा असं सगळं जे त्यात विसळलं जात असतं ते दिवसभर आम्ही आजूबाजूला आमच्या बंगल्याच्या आजूबाजूला जी झाडं आहेत त्याला दिवसभर ते पाणी घालत असतो. त्यामुळे सगळ्या झाडांना सतत पाणी मिळत असतं. ते पाणी कमी पडलं तर आम्ही परत अजून पाणी घालतो झाडांना. तर त्याच्यामुळे ही गुलबक्ष आम्हाला वर्षभर फुलं देत असते. आणि गंमत म्हणजे ती स्वतःहून तिचं म्युटेशन होत असतं. त्याच्यात वेगवेगळ्या रंगाची फुलं आपोआप येत असतात. शेंद्री, पांढरी, पिवळी, राणी कलरची, लाल अशी वेगवेगळी फुलं येतात आणि त्याचा खूप आनंद घेता येतो. तर आज आमच्याकडे जी फुलं आलेली आहेत तर त्याचा हार करून तुम्हाला दाखवते माझी मिसेस वैशाली सहस्रबुद्धे. आपण तो हार दोरा न वापरता देठ एकमेकांमध्ये गुंफून कसा करायचा ते आपण बघूया. धन्यवाद. काय करता मला ठेवायला. व्हिडिओ लावून ये करतो. मित्रांनो, बघताय ना, 2 देठांच्या मध्ये तिसऱ्या फुलाचं देठ ठेवून ती 2 देठ कशी वळते, ती गुंडाळते, एकमेकांमध्ये गुंफते. थोडा तिरका कर हात, म्हणजे ते जरा दिसेल. यामध्ये अजून वेगळे वेगळे रंग असले तर अजून मजा येते, खूप छान होतो हार. त्याच्या मध्यामध्ये वेगळ्या रंगाचं फूल घालून सुंदर हार करता येतो. अर्थात हाही काय वाईट नाही आहे, हा सुद्धा सुंदरच दिसतोय हार. आपल्या पूर्वजांनी कमीत कमी साधनांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी, जास्तीत जास्त चांगल्या गोष्टी कशा कराव्यात ह्याचा आपल्याला खूप खरं तर सुंदर धडा घालून दिलेला होता, वस्तुपाठ घालून दिलेला होता. आपण त्याचं अनुसरण करणं गरजेचं आहे. त्या मार्गावरून चालण्याचा प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. तुमच्याकडे कमी संसाधनं असताना सुद्धा तुम्ही त्याच गोष्टीतून कसा आनंद निर्माण करता येईल ह्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुमच्याकडे दोरा नाही आहे, सुई नाही आहे, अशा वेळेला तुम्हाला जर का पटकन बाप्पाला
कोणत्याही तुमच्या इष्टदैवताला हार करून घालायचा असेल, तुमची भावना असते, तर त्याला तुम्ही तो हार असा अर्पण करू शकता तुमच्या इष्ट उपास्य दैवताला. तुमच्या लक्षात आलं असेल की एक छान घट्ट अशा वेणीसारखा तो हार झालाय. आमच्याकडे कोकणात गणपतीला जाताना आम्ही बघतो, तिथल्या स्त्रिया गणपतीमध्ये रस्त्यावरून जाताना ज्याला आम्ही बघतो ना, त्याला छान असे गजरे सुंदर सुंदर त्यांनी डोक्यामध्ये माळलेले असतात आणि त्याच्यामध्ये एक चंदेरी सोनेरी अशी कलाभूत त्यांनी मध्ये गुंफलेली असते. तर तुम्हाला साध्या साध्या गोष्टींमधून सुद्धा आनंद घ्यायला जमलं पाहिजे. त्यात सुद्धा त्यांचे चेहरे केवढे प्रफुल्लित दिसतात, आनंद होतो ते बघताना. मित्रांनो, तुम्ही सुद्धा असं काहीतरी वेगळं करून बघण्याचा प्रयत्न करा. आपलं रोजचं तेच रुटीन असतं, त्याच गोष्टी असतातच, पण आपण काहीतरी वेगळं करून बघायचा प्रयत्न केला तर आपल्याला आणि आपल्या जवळच्या लोकांना त्याचा नक्की आनंद मिळतो. ह्याच्या काळ्या बिया असतात आणि तुम्ही सुद्धा घरी लावू शकता. सहजपणे हे झाड उगवतं, खूप उगवतं, छान उगवतं. त्याला काही जास्त देखभाल करावी लागत नाही.